नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विटा येथील मागासवर्गीय शासकीय मुलामुलींचे वसतिगृह व निवासी शाळा येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती व जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनाच्या निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमास प्राध्यापक डॉ. बाळासाहेब करपे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना प्राध्यापक डॉ. बाळासाहेब करपे म्हणाले, कोल्हापूर संस्थानात नव्हे तर संपूर्ण भारताच्या सामाजिक इतिहासात शैक्षणिक क्षेत्रात छत्रपती शाहू महाराज यांचं कार्य अत्यंत महत्त्वाचं असून त्यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या सुधारणा क्रांतिकारक आहेत, असे प्रतिपादन केले। पुढे ते म्हणाले की स्त्रियांच्या अधोगतीला अज्ञान कारणीभूत असून त्यावर शिक्षणाच्या माध्यमातून मात करता येते, अशी छत्रपती शाहू महाराज यांचं स्पष्ट मत होतं। यासाठी शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केली पाहिजेत, असा त्यांचा ठाम विश्वास झाला। म्हणून त्यांनी शैक्षणिक कायदे, शिक्षण सुविधा, फी सवलती, वसतिगृह, शिष्यवृत्ती, नोकरीमध्ये प्राधान्य अशा योजना निर्माण करून महिलांना शिक्षणाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय। आज शाहू महाराजांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन अनेक महिलांच्या मध्ये नेतृत्व निर्माण झाले। अशा विविध क्षेत्रात तयार झालेल्या नवनेतृत्वांनी आधुनिक महाराष्ट्राच्या किंबहुना आधुनिक भारताच्या उभारणीमध्ये मोलाची कामगिरी बजावली। अशा पद्धतीची छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांची परंपरा आत्मसात करून आजच्या विद्यार्थ्यांनी नवभारताच्या निर्मितीमध्ये योगदान द्यावं। यावेळी सर्व उपस्थितांना प्राध्यापक करपे यांनी जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनाच्या निमित्ताने व्यसनमुक्तीची शपथ दिली व अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम यावर माहिती सांगितले। या प्रसंगी वसतिगृहाच्या अधीक्षिका आर जाधव, अधीक्षक बापूसो हाके, मुख्याध्यापिका प्रीतम भोसले, एडके सर, बुरुंगे सर, आयेशा शेख, सामाजिक कार्यकर्ते शंकर शिंदे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूसो हाके यांनी केले तर आभार प्रीतम भोसले यांनी मानलेत। यावेळी वसतिगृहातील व निवासी शाळेतील मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।